नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण आहोत चित्रकूटमध्ये आणि चित्रकूटमध्ये आपण चाललो आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सीतामाताचे चरण आहेत आणि त्या खरंच आम्हाला त्या चरणांना स्पर्श करायला मिळाले, त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, हे आमचं भाग्यच मानावं. प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांनी 14 वर्ष वनवास भोगला. 14 वर्ष वनवास भोगला, त्यापैकी 12 वर्ष यांनी चित्रकूटमध्ये घालवले आहेत. त्यामुळे चित्रकूट ही खूप पावनभूमी आहे. सर्वांनी चित्रकूटला यावे, तिथे दर्शन घ्यावे, नदीमध्ये स्नान करावे आणि आपले पाप जे काही आहे ते सगळे मिटवावे असं मला वाटतं. इथे ताई मछलींना चारा टाकत आहे. आज आपण बघणार आहोत सीतामाताचे चरण किती भव्य दिव्य होते. प्रभू श्रीरामांनी आणि सीतामातेनी लक्ष्मण यांनी 14 वर्ष वनवास भोगला. 14 वर्ष वनवास भोगला, त्यापैकी 12 वर्ष त्यांनी चित्रकूटमध्ये घालवले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला त्यांचं 12 वर्ष वनवास त्यांनी काढला आहे. तर आपल्याला चित्रकूटला बघायलाच मिळणार आहेत की त्यांचे चरण किती मोठे यावरून आपण अंदाज लावू शकतो की प्रभू श्रीराम किती उंचीचे होते, सीतामाता किती उंचीच्या होत्या. कारण आपण मानव आहोत, साधारण 6 फूट एवढ्याच इंचीचे वाढू शकतो, परंतु देवलोक हे खूप मोठे होते, खूप उंच होते. त्यांची जवळजवळ 14-18 फूटपर्यंत हाईट होती असं आम्हाला माहितीतून मिळालेलं आहे. सर्वप्रथम या जानकी कुंडाजवळ जाऊन आपल्या अंगावर पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर ब्राह्मणजी आपल्याकडून बांगड्या घेतात आणि सीतामाताला अर्पण करतात. ते सुहागनचा चुडा म्हणून ते अर्पण करायला लावतात. सर्वांनाच एक प्रदक्षिणा झाल्यानंतर एक सिक्का देतात आणि त्यानंतर आपल्याकडून ते नमस्कार करून घेतात. आणि तुम्ही बघू शकता की सीतामाता या पावन ठिकाणी आल्यानंतर इतकं प्रसन्न मन झालेलं होतं. खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आम्ही गेलो त्या ठिकाणी. हेच बघा ते सीतामातेचे चरण बघू शकता तुम्ही. सीतामाता चरण खूप सुंदर पद्धतीने त्यांनी जतन केलेले आहेत आणि रोज त्यांची सेवा केली जाते, बघू शकता तुम्ही. असाच तुम्हाला सुद्धा माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सुद्धा देवाचा आशीर्वाद मिळावा, सीतामातेचा आशीर्वाद मिळावा अशी मी मनोकामना करते. आणि जाऊया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.